सौदी अरेबियाजवळ एक बेट आहे बहरीन नावाचं। या परदेशी बेटावर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनी त्यांचा शानदार लग्न सोहळा आयोजित केलेला आहे। पण लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच लग्न घरामध्ये वातावरण काही ठीक नाहीये असं आता दिसू लागलंय। कारण मुंडवा जमीन प्रकरणात जय पवारांचे सख्खे बंधू पार्थ पवारांवर अटकेची टांगती तलवार जी आहे ती आलेली आहे। या जमीन गैरव्यवहार प्रकरणी एक मोठी माहिती समोर आली असून अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्या अडचणी आता कशा वाढल्यात सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, जसं आपल्याला माहिती आहे, पुणे येथे मुंडव्यात 40 एकर जमिनीचा गैरव्यवहार झाला होता। यात कोठ्यवधींची स्टॅम्प ड्युटी बायपास करून कोठ्यवधींची जमीन कमी किमतीत विकत घेण्यात आली होती। अखेर या संपूर्ण प्रकरणात ज्या शीतल तेजवानी यांनी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला सदर जमीन विकली, त्या तेजवानी यांना काल पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती। आता या प्रकरणात शीतल तेजवानी ही मुख्य आरोपी असून चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून शीतल तेजवानीचा जमिनीच्या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यावरच काल 3 डिसेंबर रोजी अटकेची कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली आहे। आज शीतल यांना 4 डिसेंबर रोजी कोर्टात हजर करण्यात येणार आहे। पण मोठी गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली असल्याने सदर कंपनीचे पार्टनर देखील मोठ्या अडचणीत सापडले। या कंपनीत पार्थ पवार यांची 99% भागीदारी आहे, तर दिग्विजय पाटील यांच्याकडे फक्त 1% भागीदारी आहे। महत्त्वाचं म्हणजे पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, भले त्यांच्याकडे 99% भागीदारी आहे। त्याचं कारण म्हणजे पार्थ पवारांच्या बाजूने म्हटलं जात आहे की त्यांना हा व्यवहार माहीतच नव्हता। सगळा व्यवहार दिग्विजय पाटील यांनी केलेला आहे। आता पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 5 दिवसांपूर्वीच दिग्विजय पाटील यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। 2 डिसेंबर रोजी दिग्विजय पाटील पुणे पोलीस आयुक्तालयात हजर देखील राहिले आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांचा सविस्तर जबाब जो आहे तो देखील नोंदवण्यात आला। आर्थिक गुन्हे शाखेने दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे। चौकशीसाठी पुन्हा बोलावल्यास मी हजर राहीन असे दिग्विजय पाटील यांनी पोलिसांना सांगितले। मात्र सध्या मला परदेशात जय पवारांच्या लग्नाला जायचं असल्याने लग्नावरून परत आल्यानंतर मी पुन्हा चौकशीसाठी येईन असेही दिग्विजय पाटील यांनी स्पष्ट केले। दिग्विजय पाटील यांच्या चौकशी दरम्यान अनेक मुद्द्यांची तपासणी झाल्याने आणि शीतल तेजवानी हिला अटक झाल्याने ती काय काय सांगते, पार्थ यांना गोत्यात आणतायत का त्या तेजवानी ज्या आहेत त्या, हे पाहण्यासारखं असणार आहे। आणि त्यामुळेच पार्थ पवार यांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता निर्माण झाली। आता अतिरिक्त माहिती म्हणून शीतल तेजवानीला अटक करण्याची कारणे कोणती होती ते देखील आपण जाणून घेऊया। अटकेचं पहिलं कारण म्हणजे शासनाचे कोणतेही आदेश नसताना जमिनीचे मूळ वतनदार आणि वारसदारांकडून कागदपत्र तयार करून जमीन विक्री केल्याप्रकरणी तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। या व्यतिरिक्त शासनाची जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी शासनाची फसवणूक देखील झालीच आहे। तेजवानीने स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री केली हे पोलीस तपासातून निष्पन्न झाले। तर तेजवानीने मुंडवा येथील जमिनीचा 7/12 बंद असताना, तो क्लोज असताना देखील व्यवहाराच्या वेळी तो जोडला आणि फसवणूक केली असं देखील म्हटलं जात आहे। व्हिडिओच्या शेवटी काय तर दिग्विजय पाटील लग्नाला बाहेर जाणार आहेत असं त्यांनी म्हटलंय। तर माध्यमांमधून प्रश्न उपस्थित होतोय, सुरू असणाऱ्या कारवाईत आणि चौकशीत यामुळे अडचणी तर निर्माण होणार नाही ना? जर दिग्विजय पाटील बाहेरगावी गेले तर ते तिकडेच थांबले तर काय? त्यांच्यावर गुन्हा दाखल असताना ही परवानगी देणं मग योग्य आहे का? महत्त्वाचं म्हणजे अंबादास दानवे यांनी या संपूर्ण प्रकरणावर अजून काही महत्त्वाचे प्रश्न देखील उपस्थित केलेत। दानवे म्हणतायत, पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला अखेर अटक झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेजी या प्रश्नांची आता तुम्ही उत्तरं द्या। ही प्रश्नांची उत्तरं जी आहे ती जनता जी आहे ती मागते। पहिला प्रश्न, जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल मग घेणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पार्टनरला अटक का नाहीये? दुसरा प्रश्न, पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस मुदतवाढ खेळणार आहात? तिसरा प्रश्न, अमेडिया कंपनीत केवळ 1% भागधारक असणारा दिग्विजय
हा 99% भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग ऑथॉरिटी झालाय का? चौथा प्रश्न, मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार? ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणं शक्य नाहीये. महोदय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असं सांगणं हे जनतेला शुद्ध वेडे बनवणं आहे. तेही बहुमताच्या जोरावरती हे वेडं बनवणं आहे असा सनसनीत टोला अंबादास दानवे यांनी लगावलाय. आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.